क्या कहेंगे? मेलोडी बांटकर मोदी है तो मुमकिन है, मेलोडी खाओ खुद जान जाओ। क्या आप भी मेलोडी खाइए, क्योंकि आपने भी अपना डीजल का जो आप जला के आए हो, तो आपको भी ये बनता है। कैसा है हमारे शहर के भाइयों बहनों, हमारे कंट्री के भाइयों बहनों को, उनको जो है उन्होंने छोड़ दिया है डीजल की महंगाई के लिए, पेट्रोल की महंगाई के लिए। रोड पे जो है लाइन लग रही है और डीजल के रेट्स बढ़ते जा रहे हैं, हमारे फार्मर्स मर रहे हैं, हमारे सब चीजों का जो है हमारी कंट्री का सौदा किया जा रहा है। और अभी जो है हमारे पीएम जी है जो नरेंद्र मोदी जी, वो मेलोडी जो है का जो है लुत्फ उठा रहे हैं मेलोडी जी के साथ में। तो हमने सोचा कि शायद हम ये मेलोडी बांटते हैं हमारे लोगों के लिए, शायद उसके वजह से जो है उनके डीजल और पेट्रोल के रेट कम हो जाए। तुम्ही आज आंदोलन केलं, काय सांगा? लक्षात घ्या, आता युवक काँग्रेसचा आमच्या उपाध्यक्ष महाराष्ट्राचा आफरीन सय्यद यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की तुम्ही सोनं खरेदी करू नका, देशाबाहेर फिरायला जाऊ नका, पेट्रोल जाळू नका, डिझेल जाळू नका, असं सगळं सांगितलं. देशातल्या नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले की असं नेमकं का विचारलं, तर त्यांनी काय उत्तर दिलं? इटलीमध्ये गेले आणि सांगितलं मेलोडी खाओ खुद जान जाओ. थोडक्यात भारतातल्या नागरिकांना, तरुणांना, बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणणारे एकीकडे सीजीआय आहेत आणि अशा सगळ्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना वाऱ्यावरती सोडलेले आहेत. हा देश विचारतोय की सोनं का नाही खरेदी करायचं, हा देश विचारतोय की पेट्रोल का नाही जाळायचं, हा देश विचारतोय की विदेशात आम्ही का नाही जायचं. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच आहेत, मेलोडी खाओ खुद जान जाओ. काय सरकारने आत्मनिर्भर करून टाकलं ना लोकांना. सरकारचा स्पष्ट आदेश होता, संदेश होता 2014 पासून की तुम्ही आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. पण सरकारने काय केलं, सर लोकांना वाऱ्यावरती सोडून दिलं. मोदीजी देश जेव्हा आर्थिक संकटात आहे तेव्हा काय करतायत, मेलोडीला मेलोडी गिफ्ट करतायत. म्हणजे नेमकं जे देशाची जनता आहे त्यांना डिवचण्याचं, चिडवण्याचं काम करतायत. अशा परिस्थितीत जेव्हा पेट्रोलचे, डिझेलचे भाव डेली वाढत आहेत, लोक महंगाईने त्रस्त आहेत, लोकांकडे रोजगार नाही, स्टुडंट्सला जी नीटची परीक्षा होती ती कॅन्सल झाली, लोक स्टुडंट सुसाईड करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन विदेशी प्राईम मिनिस्टर बरोबर असे कुठले, म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे की ते देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजे भरपूर वाईट अवस्थेत आहे. हे जे पेट्रोलचे प्राईस आहे पुढच्या काही दिवसात तुम्ही बघणार की 120 पर्यंत जाणार आहे. जो आपला डॉलरचा रेट आहे तो पण 150 पर्यंत जाऊ शकतो. अशी मार्केटमध्ये चळवळ आहे. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये मोदीजी आपल्याला म्हणतायत की मेलोडी खाओ और महंगाई से रियात पाओ.